मी थांबत होतो. चला साईडला या मोठ्या साहेब गणेश हे काय जय महाकाल. जय श्री महाकाल. अजिंक्य महाराष्ट्र एका सामान्य माणसाची अनोखी सुरुवात. संपादक श्री संतोष लांडे सर, मी पुणे प्रतिनिधी हंसराज पाटील. आपले आज पत्रकार दिनानिमित्त आज आपला जो कार्यक्रम झालेला आहे दैनिक युवा ग्रामीणचा, त्यामध्ये आपण आलात त्याबद्दल मी सर्वप्रथम आपले पुणे नगरीमध्ये सहर्ष स्वागत करतो. एक पत्रकार नात्यामध्ये आज जी परिस्थिती आहे की देश देव धर्म या कार्यासाठी सर्व संत समाज पेटून उठलेला आहे. मग तो आज आपला भारत आपला हा सनातन संस्कृतीचा देश आहे. पूर्वीपासून गुरु परंपरा राहिलेली आहे. गुरु परंपरेच्या खालीच आज राजकीय राहिलेला आहे. पण सध्याचं आम्हाला असं जाणवतं सध्या कुठंतरी आज गुरु परंपरेला फाटा देऊन राजकीयच्या पद्धतीमध्ये जे चालले वाटचाल त्याबद्दल आपलं काय मत आहे आणि पत्रकारांनी काय करावं? एकतर पहिले आज पत्रकार दिन आहे आणि आज निर्भय युवा संघटना ग्रामीण ही याची स्थापना झाली. सर्व पत्रकारांना मनापासून शुभेच्छा. महाकालचा आशीर्वाद कायम त्यांच्यावर राहील. आताच्या या घडामोडीमध्ये जीवनामध्ये संतांनी संतांचं काम करावं, साधूंनी साधूचं काम करावं. संतांनी किंवा साधूनं राजकारणात पडू नये या मताचा मी आहे. कारण आता राजकीय भाग खूप झाला. कोण संत कोणाचा काय, आणि वरून आपण म्हणतो हे विश्वचे माझे घर काय. जर हे विश्व माझं घर आहे तर आपल्यापाशी माझं ज्योतिषशास्त्र असल्यामुळं माझ्याकडे सगळ्या पक्षाचे लोक येतात. मी सगळ्याला न्याय ज्या त्या पद्धतीने देतो. एका पक्षाचं नाव घेऊन मी कधी हे करीत नाही. कारण आपलं काम आहे सगळ्याला त्याच्या पद्धतीनं आयुष्य कसं जगावं हे संतांनी सांगितलं पाहिजे. मतदान हे सगळ्यांनी केलंच पाहिजे. पक्ष करायचं हे कोणी संत साधू संत सांगत नाही. जे सांगत असेल तो त्यांचा प्रश्न आहे, मी त्याबद्दल मी बोलू शकत नाही. पण ह्या इलेक्शनला नाही, आयुष्यातल्या कोणत्याही इलेक्शनला प्रत्येक या हिंदू धर्मातल्या प्रत्येक माणसाने, भारतीय माणसांनी मतदान केलं पाहिजे. योग्य ते मतदान करून आपल्या देशासाठी या भारतासाठी चांगला युवा नेता किंवा युवा कार्यकर्ता द्यायला पाहिजे. दुसरं पत्रकार म्हटलं, आज पत्रकाराचे सुद्धा खूप त्रास सहन करावा लागतोय. बऱ्याच ठिकाणी पत्रकारावर काय काय हल्ले झाले. तर शासनाला माझी विनंती की ह्या पत्रकारांना सुद्धा कुठेतरी संरक्षण दिलं पाहिजे. कारण तो निर्भय होऊन प्रत्येक बाईट घेत असतो की जिथं कोणी जाऊ शकत नाही तिथं पोहोचणार हा पत्रकार असतो. म्हणून शासनाला विनंती आहे की कृपया पत्रकारांना किमान संरक्षण आणि काही फॅसिलिटी द्यावा. कारण घर घालून किती करणार, सेवा देशाची करावा. पण जर घरी त्याला खायला नसेल त्याच्या मुलाबाळाला, की जो पत्रकार परवा ते सोनामी मध्ये तो पत्रकार किती आतमध्ये गेला होता, ते टीव्हीत बघताना सुद्धा भीती वाटत होती की त्या लाटेमध्ये हात जातो का. पण तो ती बाईट घेत होता. केवळ आपल्या तिथल्या लोकाला, या भारतीय समाजाला, महाराष्ट्राला तो सांगत होता की इकडे येऊ नये. म्हणून शासनाला विनंती की आपण पत्रकाराचा करता काही नवीन नवीन योजना काढावा की त्याचा प्रपंच बी चालत आणि तो भारत मातेची या देशाची सेवा करल. आणि आपल्यापर्यंत जो आम्ही आज घरी बसतो पण महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यात काय चाललं हे सांगणारा हा न्यूज आणि पत्रकार आहे. म्हणून त्या पत्रकाराला मनापासून खूप खूप शुभेच्छा आणि शासनाने त्यांची लवकर दखल घ्यावी अशी मी विनंती करतो. धन्यवाद.